गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। स्वतःला बधिरीकरणाचे इंजेक्शन टोचून घेत 42 वर्षीय डॉक्टरने आयुष्याची अखेर केली। ही थरारक घटना सोमवारी सकाळी नागपूरमधील धंतोली पोलीस ठाण्यामागील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये घडली आहे। या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून कौटुंबिक कलहातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे। ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार, वय वर्ष 42, राहणार सुयोग अपार्टमेंट, शिवशक्तीनगर, मानेवाडा असे मृताचे नाव आहे। ते न्यूरॉन्स हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यांच्याकडे प्रशासकीय विभागाचाही कार्यभार होता। त्यांनी आयुर्वेदिक शाखेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं। पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून ईश्वरचंद्र हे तणावात होते, त्यामुळे ते हॉस्पिटलमध्येच थांबायचे। सोमवारी त्यांनी उजव्या हातात बधिरीकरणाची 3 इंजेक्शन टोचली, त्यात त्यांचा मृत्यू झाला। सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे रुग्णालयात आले। त्यांनी सकाळी काही रुग्णांची तपासणी करून नियमित कामकाज पूर्ण केलं। त्यानंतर ते रुग्णालयाच्या 4थ्या मजल्यावरील कक्ष क्रमांक 408 मध्ये गेले। दार बंद केलं, मात्र सकाळी 9 वाजून गेल्यानंतरही ते बाहेर न आल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संशय आला। दरम्यान एका सहकार्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे सहकारी केबिनजवळ गेला आणि दार बंद होतं। सहकार्याने दार तोडलं असता ईश्वरचंद्र त्याला बेशुद्ध अवस्थेत दिसले। त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच्या हाताने ॲनेस्थेशियाचे इंजेक्शन घेतल्याचे समोर आले। इंजेक्शनाची मात्रा अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।